अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं आणि या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या व्रताला वटसावित्रीचं व्रत या नावाने देखील ओळखलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच आपण महिला उपवास करत असतो, व्रत करत असतो. पण बऱ्याचशा स्त्रियांना खूप मनामध्ये शंका आहे की ताई, उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्याच दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी. आणि याशिवाय बघा, अविवाहित मुली किंवा गरोदर महिला वटसावित्रीची पूजा करू शकतात का, त्याचप्रमाणे वडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची, अशा बऱ्याच शंका आहेत. तर बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 2026मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. आता तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. तर वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, जर तुम्हाला माहिती मिळाली नाहीच तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानुसार तुम्ही उपवास कधी धरू शकता. वटसावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. काही भागामध्ये अशी पद्धत आहे. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकतात, एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकतात. पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही. डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो. आता दुसरी पद्धत काय आहे, तर ते दिवसभरामध्ये उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, चहा, दूध, कॉफी घेतली जाते आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागामध्ये यानुसार देखील उपवास केला जातो. या व्यतिरिक्त तिसरी पद्धत म्हणजे अतिशय महत्त्वाची, जी सती सावित्रीने स्वतः केली होती, की ही पद्धत 24 तासांचा उपवास धरला जातो. संपूर्ण दिवसभर हा उपवास ठेवायचा आहे. संध्याकाळीही तुम्हाला उपवासाचेच पदार्थ खायचे आहे. रात्र उपवास धरला जातो, फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी, जेव्हा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तो सोडला जातो. यानुसार बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर व्रत केले जाते आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. तर तुमच्या पद्धतीनुसार हा उपवास करू शकता. नसेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी सोडला तरीही चालतं आहे. दुसरं म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा महिना यापैकी सुरू असेल तर मग अशा वेळेस तुम्ही वटसावित्रीचा उपवास करू शकता आणि वडाची पूजा तुम्ही करू शकतात. घरच्या घरी किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा, ते तुमच्यावर आहे, पण तुम्ही करू शकता. आणि मासिक पाळीचा 4था दिवस मग 2 वेळा डोक्यावर पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का, तर नाही चालत. तर मग अशा वेळेस तुम्ही फक्त व्रत करायचं, वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या तिथे कशा पद्धतीने केला जातो त्यानुसार उपवास करा, मात्र वडाचं पूजन करू शकत नाही. या दिवशी 5वा दिवस असेल तरच आपण वडाचे पूजन करू शकतो. आता या दिवशी आपण वडाची पूजा कशी करावी ते पाहूया. तर आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना, त्या दिवशी सकाळी आपण अंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य वगैरे देऊन या उपवासाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून तिथे संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळींचा, आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो. मग ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद घेऊन झालं की आपण वटवृक्षाला यायचं आहे, त्याची पूजा करायची आणि तिकडून आल्यावर आपण आपल्या पतीचीही औक्षण करायचं आणि त्यांचंही दर्शन घ्यायचं, जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली आहे आणि आपल्या पतीची ही पूजा झाली असं त्याचा अर्थ होतो. हे व्रत फक्त सुवासिनीच करायचं असतं, कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करतो. तर नक्की सुवासिनी स्त्रियांनीच हे व्रत करावं. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा तशीच राहू द्यायची. दार स्वच्छ करायचं नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून, दारात रांगोळी काढून, त्यानंतर घरातील देवघरातील देवांची पूजा करून आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणी हाही प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीला समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे सुद्धा फुटलेली आहे किंवा कुंकू वगैरे लावून झालेलं आहे
आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फोडणे या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात, पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही, तोपर्यंत जोडवे घातले जात नाही, आपल्या भांगात सिंदूर भरला जात नाही, तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करण्याचा मानसुद्धा नसतो. समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल, मग त्यासाठी वटसावित्रीचं व्रत करावं का, हा प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यातील व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकराची संबंधितली जी काही व्रतवैकल्ये असतात ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वटसावित्रीचे व्रत खास लग्न करून झालेल्या महिलांसाठीच म्हणजे सुवासिनी स्त्रियांसाठीच आहे, मात्र लक्षात ठेवावं. आता आपण तुम्हाला या व्रताचा शास्त्रशुद्ध विधी सांगते, जेणेकरून ज्या महिला अगदी पहिल्यांदाच वटसावित्रीचं व्रत करणार आहेत. आता आपण वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि आपण ती पूजा कशी करावी याबद्दलची माहिती घेऊया. हळदी कुंकू, त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, 5 फळे, खास करून आंब्यांना मान असतो, तर आपण 5 आंबे घेतले तरीही चालेल. त्याचबरोबर पूजा करण्यासाठी फुलं लागतील, दिवा ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ न्यायचे आणि पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षता लागतात, तर त्याही घ्यायच्या. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, ज्याला आपण सूत म्हणतो, अख्खा रील्स मिळतो, तोच आपण घेऊन यायचा आहे. पाणी भरलेल्या तांब्या, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रतकथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही न्यायची आहे. याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. वटपौर्णिमेची पूजा विधी सांगते. वडाची पूजा करायला जाताना एकदमच दुपारी 12 वाजता किंवा दुपारी 12 वाजल्यानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची आहे. मात्र हे लक्षात ठेवा, ज्यांना शक्य असेल त्यांनी 12च्या अगोदरच पूजा केली तर योग्य आहे, कारण की आपण कोणतीही पूजा व्रतवैकल्ये हे सकाळी पूजा करत असतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी आपण सकाळीच वडाचं पूजन केलेलं जातं. आता आपल्याला कुठेही वटवृक्षाचं पूजन करायला बाहेर जाता येणार नाही, मग तुम्ही घरच्या घरी पूजा करायची ठरणार असाल तर मग तुम्ही कुंडीमध्ये एखादा छोटासा वटवृक्ष लावावा, त्यासाठी पूजा करा. खरं तर बाहेर जाऊनच आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटासा वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि घरच्या घरी पूजा करायचं ठरवलं आहे, तर तसंही करू शकता. मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे आणि वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाही आहे अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आरोग्य मागताय, तर योग्य विचाराने आपल्याला पूजा करायची असते. बघा, आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्री व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. तुम्हाला जर अंदाज असेल की जिथे आपण जाणार आहोत तिथे भरपूर गर्दी आहे, तर तुम्ही हा संकल्प घरच्या घरी केलात आणि मग पूजेला निघालात तरी पण चालेल. षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. आपण काय करायचं, एक मोठं ताट घ्यायचं, पूजा साहित्य ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला कापडाने झाकून न्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तिथे गेल्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. प्रथम दीप प्रज्वलित करा. त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाला बुंध्याशी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं. धूप अगरबत्ती लावायची. त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा आणि जी काही आपण फुलं आणलेली असतील तर ती फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. त्यानंतर साखर, एखादा फळ आणि पंचामृत वगैरे सोबत आपण नेलेलं जे आहे त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नमस्कार करायचा. त्यानंतर मग आपण जो काही धागा आणलेला असतो तो धागा जो आहे तो 7 वेळा वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळायचा आहे. 7 किंवा 11 तुम्ही जास्तीत जास्त वेळा गुंडाळू शकतात. तो धागा आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्या दिशेने आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही. तुमच्याकडे रिळ तशीच तिथे अडकवून ठेवायची. बघा, इतर जे धागे असतात त्यांच्याकडे अडकवून द्यायचं आहे, पण तिथे गाठ मारायची नाही आणि धागा देखील तोडायचा नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतरच वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा, बऱ्याच जणी महिला ज्या असतात त्या कथा वाचत असतात किंवा काही जे पुरोहित असतात, जे गुरुजी असतात ते पण तिथे असतात, ते पण कथा वाचत असतात, आरती करत असतात. तिथील 5 महिलांची तुम्ही हळदी कुंकू लावून ओटी भरायची आहे. तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि एक आंबा असं एक आपल्याला द्यायचं आहे. असं 5 महिलांना द्यायचं. 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकतात किंवा या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे आहे त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी 5 महिलांना तुम्हाला हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांना घरी बघा,
या दिवशी पतीचे औक्षण करण्याची पद्धत आहे. मग घरी आल्यानंतर पतींना औक्षण करायचं आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तर तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. आता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ही पूजा करायची, पण मग एकमेकींची ओटी भरायची नाही आहे आणि कुणाकडून स्वतःची ओटी भरून घ्यायची सुद्धा नाही आहे. तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे, त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा. 6व्या महिन्यानंतर महिलांना जर अवघडल्यासारखं होतं, जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणंही अवघड होतं, मग यावर्षी पूजा करायची नाही. हे तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवा. वटवृक्षाची पूजा करून श्रेया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुले, नातू यांची माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करत असतात. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन आपण वडाचं पूजन कसं करू शकतो हे तुमच्यासोबत शेअर केलं. जर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. जर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि एक महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. कमेंटमध्ये करा श्री स्वामी समर्थ.